हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 हा शो लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती. प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि आता सुपर जज अंकुश दादा माझ्यासोबत आहे. एकदम छान असं आउटफिट त्यांनी घातलेलं आहे. अंकुश दादा, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. कसं आहे? मस्त. तुम्ही कसे आहात सगळे? आम्ही मजेत आहोत. आम्ही ज्याची वाट पाहत होतो, मी होणार सुपरस्टार म्हटल्यावर सगळे असे एनर्जाइज होतो. तो शो जेव्हा चालू होतो, तू किती एक्सायटेड आहेस? 9 मार्चपासून शो येतो. खूप एक्सायटेड आहे, कारण फर्स्ट सीझन झाला, सेकंड झाला, आता थर्ड सीझन पण होतो आहे. हे फक्त प्रेक्षकांमुळेच आहे शक्य, कारण त्यांना आवडते, तशी डिमांड आहे म्हणून आहे. आणि यावेळेला स्पेशल आहे जोडी नंबर 1. मागच्या वेळेला ज्युनियर्स होते, लहान मुलं होती, त्यामुळे खूप मजा आली होती. पण यावेळेला जोड्या आहेत, पण जोड्या नुसत्या नाही तर नाती आहेत. तर गुरु शिष्य आहे, जुळे आहेत, भाऊ बहीण आहेत, बहिणी आहेत, आई आणि मुलगी पण आहे. तर ती ही गंमत आहे आणि मला असं वाटतं की त्यांची एक तर नाती कळत आहेत, त्यांच्या मागचे भावविश्व कळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम नाचतं. म्हणजे आत्ता पण बॅटल झालं ते बघितलं, त्याच्यानंतर एकदम हल्लो मी. म्हटलं की जर या सुरुवातीला जर एवढे कडक आणि एवढे छान परफॉर्मन्स देणार असतील तर त्याच्यातून मला जर निवडायचं असेल तर माझी काय हालत होणार पुढे. खरी कस तुझी लागते निवडायचं म्हटल्यावर. म्हणजे सुरुवातीला ग्रँड प्रीमियरचा परफॉर्मन्स इतक्या लेवलचा आहे, म्हणजे हा सीझन कसं असणार आहे आम्हाला दिसतंय. पण जोडी नंबर 1 म्हटलं की आपल्याला म्हणजे तूही परफॉर्मन्स केलेस आधी स्टेजवर. तुझी कोणासोबत जोडी जमली होती आणि आज आवर्जून कोणाला आठवायला आवडेल? असं मला सांगता येत नाही. प्रत्येक फिल्मला वेगवेगळ्या जोड्या होत्या, पण पहिला परफॉर्मन्स असा एक स्टेजवर एकत्र केला होता एका मित्रासोबत, त्याची आठवण आमच्या चाळीमध्ये जेव्हा डान्सेस व्हायचे गणपती उत्सवात, दोघांचे नाही पण मी आणि माझ्या बहिणीने एकदा परफॉर्मन्स केला होता. आणि बच्चन साहेबांचं गाणं होतं आणि रेखा त्यांचं गाणं होतं सुहाग पिक्चरमधलं, ते दांडिया खेळत डान्स आहे तो. तर त्याच्यावर मी आणि माझ्या बहिणीने डान्स केला, ते माझ्या अजून लक्षात आहे. आता दीपाताईची एंट्री वगैरे आहे का तुमच्या जोडीचा परफॉर्मन्स? नाही अजून तसं काही ठरलं नाही, पण भविष्यात कधीतरी असं व्हावं की ह्या जोडीना बघण्यासाठी तिला पण एक दिवस मी बोलवेन आणि आम्ही जोडीने तो परफॉर्मन्स बघू. आता आम्ही जो प्रोमो पाहिला त्याच्यामध्ये महिलांसाठी तुम्ही स्पेशल गोष्ट केली विमेन्स डेसाठी. खूप दादा ते बघूनच असं गुजबम्स आले होते. आणि आता म्हणजे ह्या निमित्ताने जर तुझ्या आयुष्यातले तिचं महत्त्व असं तुला विचारलं तर कोणाला आवर्जून आज काय सांगायला? म्हणजे मला असं वाटतं की तिचं महत्त्व म्हणजे आईशिवाय दुसरं महत्त्व काय, आपल्यालाच महत्त्व नाही मिळत ती नसेल तर. मला असं वाटतं की ती जी आम्ही गोष्ट केली महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या इथे असलेल्या महिलांच्या पायावर फुलं ठेवून, याचं कारण असं होतं की एका दिवसापुरतं जागतिक महिला दिन साजरा न करता 365 दिवस करायला पाहिजे. ती आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, मैत्रीण असेल, कोणी ज्या आयुष्यात ज्या येतात त्या प्रत्येकजणी आपल्याबरोबर काही ना काहीतरी आपल्याला देत असतात आणि त्यातूनच आपण मोठे होत असतो. खूप एक्सायटेड आहोत आम्ही. प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल ॲज अ सुपर जज म्हणून? एक जबाबदारी आहे. मला खात्री आहे की शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता तुम्ही एकदा टी व्हीसमोर बसाल आणि स्टार प्रवाह नंबर 1 चॅनलचं मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 लागेल तर तुम्ही पुढचे 1-1.5 तास अजिबात टी व्ही सोडणार नाही. इतके कमाल परफॉर्मन्स आणि कमाल गोष्टी बघायला मिळणार. थँक्यू सो मच दादा. थँक्यू.